हाय हॅलो नमस्कार. मी मनाली माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि मी दर सोमवारी तुम्हाला किस्से सांगायला भेटणार आहे. कारण मला असं लक्षात आलं आहे की आपल्या आयुष्यात अशा कधी कधी छोट्या घटना घडतात किंवा किस्से जे आपण एकमेकींना नेहमी सांगतो, आपल्या मैत्रिणींना नेहमी सांगतो, तर त्या किस्सांमधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. म्हणजे अगदी पटकन आपल्याला एखादा बोध मिळून जातो. तर माझ्यासोबत परवाच घडलं की मी कॉलेजला चाललेले बसमधून आणि माझ्या बसमध्ये माझ्यासमोर एक मुलगी होती की जी अतिशय गोंधळलेली होती आणि तिचा क्लासचा पहिला दिवस होता आणि तिला बसचे रूट माहिती नव्हतं. तर ती इतरांकडून माहिती घेत होती आणि मी तो संवाद ऐकत होते शांतपणे. आणि ती मुलगी माझ्याच बस स्टॉपला माझ्यासोबत उतरली आणि मग तिने मला प्रश्न विचारला की मी या ठिकाणी कसं जाऊ. तिच्याकडे बघून खरं तर मला मी आठवत होते. म्हणजे 2 वर्षांपूर्वीची मी माझ्या कॉलेजचा पहिला दिवस असताना जशी मी गोंधळलेले होते. 40 रुपयांच्या ऐवजी 200 रुपये खर्च करून मी कॉलेजला जाऊन घरी आलेले आणि मला मी आठवत होते आणि म्हणून मी माझं कॉलेज, माझ्या लेक्चरची वेळ बाजूला ठेवून तिला मदत करायला तिच्यासोबत तिला मी एका बस स्टॉपवर सोडलं. नंतर तिच्या बससाठी आम्ही एकत्र वाट बघितली आणि जेव्हा तिची बस आली, ती त्या बसमध्ये चढली. तेव्हा तिने माझ्याकडे वळून बघितलं. ती थँक्यू म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर जे स्माईल होतं ते मला आत्ताही आठवतंय. आणि खरं तर खूपदा आपण एखाद्याला जेव्हा मदत करतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आपल्यासाठी ते थँक्यूचे भाव उमटतात, तो क्षण इतका जास्त सुंदर असतो की धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून असे क्षण खरं तर आपणही अनुभवले पाहिजे. त्यामुळे तुम्हीसुद्धा जर का तुम्हाला जमलं तर अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमध्ये एखाद्याला मदत करून बघा आणि जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तुमच्यासाठी स्माईल येईल, जेव्हा तुमच्यासाठी त्याला खूप जास्त छान वाटून जाईल, तेव्हा तुम्हाला स्वतःसाठी जे छान वाटेल, जो अभिमान वाटेल, तो खरं तर लाख मोलाचा असेल. तर तुम्हीसुद्धा असे मोमेंट्स जर का एक्सपिरियन्स केले असतील तर ते माझ्यासोबत नक्की शेअर करा. भेटूयात मनाली माझ्या पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.